सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. किसन जाधव, दत्तात्रय नटगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचारासाठी सेटलमेंट परिसरात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लक्ष्मण जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लिमयवाडी, कावळा गल्ली, मंजुनाथ नगर, सनत नगर आदी भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज, आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण विषयक विकास कामांची माहिती मतदारांना देण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदारांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा आढावा घेत पुढील काळात या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल असे उमेदवारांनी सांगितले. नागरिकांनीही स्थानिक प्रश्न मांडत भविष्यातील विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. आज प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी लिमेवाडीच्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आम्ही चारही उमेदवार, मी स्वतः किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेशांना गायकवाड, माझे सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्राली ताई शिवराज गायकवाड, श्री दत्तात्रय नटगिरी असे चारही उमेदवार आम्ही आज प्रभाग 22 लिमेवाडी या परिसरामध्ये होम टू होम प्रचारासाठी निघालेलो आहोत आणि उदंड असा प्रतिसाद आम्हाला इथल्या जनतेचा भरभरून दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब, शहर मध्यचे दमदार आमदार देवेंद्रदादा कोटे, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख साहेब, शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख, या तिन्ही शहरातील आमदार, त्याच पद्धतीने अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, या चारही आमदारांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. हा सर्वांगीण विकास माझ्या प्रभाग 22 चा देखील व्हावा हा उद्देश मी सर्व नागरिकांना आणि इथल्या तमाम जनतेला दाखवत आहे. खरं पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असतील, राज्याचं महायुती सरकार असेल, यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी गेल्या 2017 ते 22 या कालखंडामध्ये ज्यावेळी सदस्य म्हणून मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्ही या भागातनं प्रतिनिधित्व केलं, तेव्हापासून आज तागायत या भागात विविध प्रश्न असतील, विविध विकासाचे कामं असतील, नगरसेवकाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, अशा विविध समस्या सोडवित असताना माझ्या प्रभाग 22 साठी सर्वांगीण विकास आणण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांनी केलेला आहे. केवळ फक्त नगरसेवकांचा या मूलभूत सोयी सुविधा पुरता मर्यादित न राहता सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विविध जाती धर्माचे लोक राहतात, त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर माझ्या प्रभाग 22 मध्ये देखील विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात, गुन्ह्या गोविंदेने राहतात. त्या सर्व समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, त्याच पद्धतीने महायुती सरकारच्या माध्यमातून विविध समाज घटकासाठी कोट्यावधी रुपयाचा सांस्कृतिक भवनाचा निधी देखील आम्ही उपलब्ध केलेला आहे. विशेषतः सोलापूर शहरामध्ये विविध जातीचे सांस्कृतिक भवन उभं करत असताना विशेषतः माझ्या प्रभाग 22 मध्ये अल्पसंख्याक समाजाचा जन्नतुल फिरदौस कब्रस्तान असेल, त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी असेल, त्याच पद्धतीनं माझा बौद्ध समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याचा 50 लाख रुपयाचा निधी असेल, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी असेल, त्याच पद्धतीनं रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी असेल, त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी 50 लाख रुपये असेल. हे विशेष होते माझ्या प्रभाग 22 मध्ये हा काम सध्या प्रगतीपथावर आहे. हेच काम नव्हे तर तमाम सोलापूर शहरामध्ये शहर मध्य मतदारसंघ असेल, शहर उत्तर मतदारसंघ असेल, शहर दक्षिण मतदारसंघ असेल, अशा विविध ठिकाणी विविध समाजासाठी सांस्कृतिक भवनाचं काम जोमामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक आमच्या दोघांच्या विशेष प्रयत्नातून सुरू आहे. येणाऱ्या या 2026च्या निवडणुकीसाठी आपल्या माध्यमातून मी सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः माझ्या प्रभाग 22च्या मतदारांना आवाहन करू इच्छितो. मागच्या कालखंडामध्ये आम्ही वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवली होती, परंतु मुख्य प्रवाहामध्ये येऊन
भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास करत आहे, महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून असेल आणि आपल्या सोलापूर शहरातील तिन्ही आमदार असेल, देवेंद्रदादा कोटे असतील, विजयकुमार देशमुख मालक असतील, सुभाष बापू देशमुख असतील, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, यांच्या सर्वांगीण विकास करण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न माझ्या 22 नंबर प्रभागामध्ये देखील तो विकासाची गाथा या ठिकाणी पोहोचावं, यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग 22 मधील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो आणि कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो. मी आणि माझ्या पॅनलला कमळ हे चिन्ह आहे. येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत मतदानाचा दिवस आहे. आपण सर्वांनी मागे देखील काम करण्याचा आशीर्वाद आम्हाला दिला. यंदा देखील पुनश्च आपली सेवा करण्याची संधी आपण कमळ बटनावर बटन दाबून चारही उमेदवाराच्या कमळ बटनावर चिन्हाला बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावा असं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.